अच्छा, दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट माझ्या बाबांनी केले हो हो सोंगाड्यापासून. ऐकलंय हो ते आणि पण. त्यांचं आमचं फार म्हणजे जवळचे घरचं संबंध. हा. रिलेशन होतं. ते घरी यायचे. हा. मेन म्हणजे त्यांचं तुम्हाला लोकांना कल्पना नसेल, सुरुवातीचे काही चित्रपट ना हे होते सदिच्छा चित्र. अच्छा. हा. मग ते हो. आमच्या गावी आले. आमचं गाव गोवा, शिरोडा, कामाक्षी देवी माझी कुलदेवता. हो. हा. तर ते बाबांची ओळख असल्यामुळे ते शिरोड्याला आले. तिकडे आमच्या एका रिलेटिव्हकडे ते राहायचे. आणि एकदा काय झालं, त्यावेळेला ना इलेक्शन्सच्या वेळेला ना सगळे ते पॉलिटिशियन्स प्रचारासाठी निळूभाऊ, अशोक सराफ, दादा कोंडके हे जे त्या काळचे सुपरस्टार्स होते त्यांना प्रचारासाठी घेऊन जायचे. आणि तेव्हा काय तेव्हा व्हायचं, दादा पॉलिटिक्स मध्ये नाही नाही नाही, हे कलाकारांना हे पॉलिटिशियन्स आहेत ना, प्रचार सभेत भाषण करायला किंवा लोकांना अट्रॅक्ट करायला बोलवायचे. तर आणि फावल्या वेळात गोव्यात जेवढी देवळं होती ना, ह्या सगळ्या कलाकारांना ते देवळाचं दर्शन, देवांचं सगळं दर्शन करायचं. तर तसंच ते आमच्या गावात आले शिरोड्याला. आणि सगळे कलाकार आत गेले, बाकी लोक, आणि दादा कोंडके बाहेर पायरीवरच बसून होते. तर आमचे त्यावेळेस एक फार म्हणजे रागीट असे गुरुजी होते, भटजी. आणि आमच्या कोकणीतनं अहो जाओ नसतं. किती रे किती कोत्ता हां तो हा एकेरीस म्हणजे मास्टरजी. अच्छा, कोल्हापूरहून आमची कामाक्षी हायस्कूल आहे तिकडे, तिकडे कोल्हापूरहून ट्रान्सफर होऊन एक हे आले हेडमास्टर, प्रिन्सिपल. आणि आमच्या गावात असं ते गाव जेवण होतं पूजेला. तर त्या बायका यायच्या ना बाळली घेऊन, ते वरण भात. हां, तर ते मास्टरजी म्हणजे प्रिन्सिपल पण बसले होते कोल्हापूरचे, एकदम मराठी. तुला काय घालू रे, तुला बोललीस, ते जेवण सोडून निघून गेले. तर दादा बसले होते बाहेर, आणि आमचे ते भटजी आले त्या काळचे जुने. काय रे, तू बाहेर का बसला, देवीचं दर्शन नाही घेणार, सगळ्या देवासारख्याच ही का वेगळी आहे का तुमची देवी. तर त्यांना राग आला, त्यांनी हात धरला दादांचा, बोले ही देवी सगळ्यांसारखी नाही, चल. आणि त्यांना ॲक्च्युली चक्क ओढत आत नेलं. वेगळी आहे ही देवी तुमची, मला गाडी देईल का. मग त्यांनी हात धरला आणि रागाने गेले आणि घराणं घातलं आपल्या कोकणी. हा देवी एका गाडी जाय, ते सगळं गाडी वगैरे. आणि बोले पुन्हा असं बोलायचं नाही, तर दम पण दिलं. ते प्रचार सभा संपवल्या, घरी आले. त्याच आठवड्यात म्हणजे विदिन 5 days आशाजींनी त्यांना गिफ्ट म्हणून गाडी पाठवली. हो, ऐकलंय हे. म्हणजे पण हे रिझन नव्हतं माहिती आम्हाला त्याच्या मागचं. पण त्यांना शॉक लागला, हे कसं शक्य आहे, कधी गाडीचा विचार नाही केला आणि मी असं बोललो आणि गाडी येईल. मग त्यांना थोडंसं हे वाटलं, म्हणतात ना विश्वास, भीती, आणि अरे मी काय बोलून गेलो. मग त्याच्यानंतर ते तिकडे गेले, बाबांची ओळख तर होतीच, आमच्या घरी राहायला लागले. ते नंतर प्रत्येक चित्रपटाचा मुहूर्त 25 पत्रकारांना घेऊन जायचे. मुहूर्त, त्याचं शूटिंग, सगळे रिलीज, हे शिरोड्याला ती फिल्म कामाक्षी देवीच्या चरणी ठेवून ते रिलीज करायचे. आणि मग त्यांना एवढे कसे काही अनुभव आले की मग त्यांनी सदिच्छा चित्रपट सोडून श्री कामाक्षी प्रोडक्शन्स नाव ठेवलं. म्हणजे त्याच्या मागची गोष्ट ही आहे. आणि मग ते आमचं एवढं, आणि गावात ते शिकारीला पण जायचे, त्यांना शिकारीची खूप आवड होती दादांना. आणि ते प्रत्येक चित्रपटाच्या अगोदर, त्यामुळे देवीचं त्यांचं एक नातं झालं. आणि बाबा ती बॅनर्स आमच्या घरचे, म्हणजे माझा मुलगा झाला पुण्यात, तेव्हा उषाजी आणि दादा कोंडके बघायला आले, म्हणजे घरी येणं जाणं इतकं होतं. तर मग त्याच्यात दादांचा आवाज कळलं की नाही, म्हणजे वन ऑफ माय फेवरेट व्हॉइसेस. आता मी पण त्यांच्या समोर कधी पहिल्यांदा कधी काढलेला आणि त्यांची रिॲक्शन काय होती? बाळासाहेब आहेत ना आपले, ते माझे खूप मोठे फॅन होते. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट असो, बप्पी लेहरी नाईट असो, मेलडी, ते बोलले नाही मला भोसले हवं. आणि एकदा
मला फार अभिमान वाटतो. बप्पी लाहिरी नाईट होती आणि साहेब आले, फटाके वटाके आणि सगळे कलाकार, गायक मंडळी, बप्पीदा, जितेंद्र, राकेश रोशन, ऋषी कपूर, बाळासाहेबची त्यांची स्वारी येते आणि फटाके वाजतायत आणि जसे बाळासाहेब आले ना, कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळी सगळे कलाकार पाय ठीक आहे भोसले कुठे. वा. आणि मला फार आनंद वाटतो. मग समजा त्या ऑर्केस्ट्रातला एखादा पार्श्वगायक मोठा गातोय, तर प्रमोद नवलकर साहेबांना बघतो मी चालत येत आहेत आणि बोले साहब ने बोला भोसले को भेजो. मग दुसरा आपको समझ में नहीं आ रहा साहब ने क्या बोला, भोसले को भेजो. जसा मी गेलो स्टेजवर, परत नवलकर साहेब, कारण स्टेज आणि ऑडियन्स खूप मोठं होतं ना, कारण सिक्युरिटी, तो परत नवलकर साहेब चालत येतात आणि त्यांच्या शेजारी दादा बसलेत. तर म्हटलं हां दादा, साहेबांनी सांगितलं दादांचा आवाज काढ. आणि मी बोलतोय, दादा कोण, पब्लिक हसतंय आणि दादा आणि अख्ख्या स्क्रीनवर दादांचा चेहरा, पब्लिक हसून वाट. तर असे. आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पाहिलेलं नाही, तुम्हाला? त्यांना आमच्या मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रात होतो, प्रत्येक शाखेचा कार्यक्रम मेलोडी मेकर्स करा आणि ते प्रत्येक शाखेला साहेब उपस्थित. तेव्हापासून मला, आणि दिल्लीचा किती मोठा मिनिस्टर आला ना बंगल्यावर, मला बोलवून घ्यायचे, इसको सुनो, अवलिया आहे अवलिया. आणि एकदा बाली ब्रह्मभट आहे ना आपला, अम्मा देखो, तो लंडनहून इथे आला स्थायिक व्हायला. तर त्याला सांगितलं की यहाँ साहब को मिलना पडता है इकडे. तर तो गेला एकावरून, हॅलो मिस्टर ठाकर, दिस इज बाली फ्रॉम लंडन. हाँ ठीक है, हमारे सुदेश भोसले को सुना है क्या, चुम्मा वाले सुदेश. बोले बॉस आई वॉज सो हैप्पी, ही सेड ही टुक योर नेम. म्हणजे बोले मी बाली ब्रह्मट लंडन, वो सब ठीक है, हमारा सुदेश को सुना है की. इतकं म्हणजे प्रेम. आणि ते वारले त्याच्या काही 5-6 वर्ष अगोदर त्यांना माझा वाढदिवस कळला. प्रत्येक वाढदिवसाला रात्री 12 वाजता मला फोन यायचा मातोश्रीवरून, बाळासाहेबांचा. हां नाही म्हणजे यायचा, मातोश्री बोलतोय साहेब बोलणार. आणि मग एक मंत्र बोलायचे आणि सुदेश खूप म्हातारा होईपर्यंत शेवटपर्यंत. आणि त्यांचे स्वतःचे कोणाचे मोठ्या बिझनेसमॅनचे कार्यक्रम असले, काही सभा असल्या, बरं सुदेश आहे की नाही विचारत. तर म्हणजे म्हणतो ना, म्हणजे मला ह्या कलेमुळे आमच्या बघा लग्नात पण आले. हो, आपण येणार आहोत, प्रत्येक फोटोची आठवण मला सांगा. आणि मेन कसं आहे की त्यामुळे लताजी, आशाजी, किशोरदा, अमिताभ बच्चन असे म्हणतात ना, एक से एक गुरु, प्रत्येक आपापल्या क्षेत्रातले गुरु, त्यांचा मला म्हणतात ना आशीर्वाद मिळाला, प्रेम मिळालं. आणि मला जेवढं प्रेम आणि लोकांना मी सांगू इच्छितो की आमची जी इंडस्ट्री आहे त्याच्यात असं म्हणतात ना की ग्रुपिझम आहे, नेपोटिझम आहे किंवा बऱ्याच घाणगोणी गोष्टी. पण माझा वेगळा अनुभव आहे. मला जे काही मिळालं, म्हणजे किशोरदा माझ्याशिवाय कार्यक्रम करायचे नाही. नंतर मी लताजींना बरोबर जायला लागलो ना, तर त्यांनी कॅनडामध्ये म्हटले होते, भोसले होते तो मुझे किसी और मेल सिंगर की जरूरत नहीं पडती. आणि मी ते वेगवेगळ्या आवाजात गायचं. ते अनिल मोहिले म्हणाले, सुदेश मी दीदीबरोबर 40 वर्ष आहे, फर्स्ट टाइम तू आल्यापासून दीदी स्टेजवर हसायला लागली. नाहीतर दीदींसमोर मस्करी किंवा जोक मारणं म्हणजे मोठे मोठे. मी काही व्हिडिओज पाहिलेत ते तुमचे आणि जसं फॉर एक्झाम्पल एक व्हायरल झाला ना तो पवन करे सोर, तोच पाहिलाय जींचा डायलॉग ना, अरे बाबा शोर नहीं सोर सोर. तो मी मस्करी, अरे बाबा शोर नहीं सोर सोर सोर. तर सौर अब ठीक है. म्हणजे दीदी कधी मस्करी का सूर म्हणजे सिरियस ना ते. तर तो खूप. आणि मग ते कुमार शानूचा आवाजात घ्या, त्या गालातल्या गालात हसायच्या मुकेजीरा. तर ते पण मला खूप त्यांनी. आणि आशाजींबरोबर तर मी 40 वर्ष आहेत. आणि त्यांचं लताजींचं मी एक ऑब्झर्वेशन बघितलं. आता आम्ही अमेरिकेला ब्रेकफास्ट करत आहोत, दीदी बसल्यात, मी कसं नसं ना एकदम आपण थोडंसं थोडं बिचकून म्हण, भोसले तुम्ही फार शांत असता.
तर मी अजून घाबरलो. पण मला माहिती आहे आशाकडे खूप मस्ती करता तुम्ही. तर त्या सगळ्या गोष्टी